नमस्कार मित्रांनो, संडे ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आम्ही आता चाललो आहे वसई किल्ल्यावरती. चला, आम्ही आज बाहेरून चाललो आहे. नावाचं परवा आहे रुपी आणि रुपाची वाट बघतो. कमल्या आणि रोहित आज आले नाहीत, ते पण येणार होते, त्या झाले नाही. मग आम्ही तिघेजणच चाललो आहे. चला, तर मित्रांनो, आम्ही आता आलो ग्रास रोडला. वसई आणि नाला प्रकारच्या मध्ये आहोत आम्ही. चला, पोचलो मित्रांनो. आता वसईला पोचलो. गाडी लावायला. फायनली आम्ही आता वसई फोर्टला पोहोचलो. हां, आंबे पण आहेत बघ. मित्रांनो, आम्ही फायनली तर वसई किल्ल्यावरती आता पोचलो आहे. हे बघा, बाहेरून बाहेरचे दृश्य बघा असं दिसतंय. चला, आम्ही आता ह्या साईडने जातो इकडे, नंतर मग त्या साईडला येणार आहोत. ऊन भरपूर आहे आणि आता दुपारची वेळ आहे, वाजला 1. मंदिरात जाऊन आलो. 1740चा म्हणजे पुराण बांधकाम तुम्ही बघू शकता. पहिलं असं होतं. हे पहिल्या काळातील बांधकाम बघा. हे बघा किती उंच आहे, बघू शकता. ते अजूनपर्यंत एकदम भक्कम अशा स्वरूपामध्ये आहे. हे बघा, इकडे खालून पण रस्ता आहे. हे वरती नको चढू. हे बघा
ही जुन्या काळातील विहीर. हा एवढंच आहे कशाला? विहीर नसेल ते काहीतरी ते धान्य ठेवायचं ते असेल. धान्य कोठार. एवढीशी थोडी जंगल हरवलं. ह्या साईडला झालं आमचं फिरून. आता आम्ही इकडे आता येत आहे. बघ आंब्याचं झाड. ह्याच्यावरती एक पण नाही आंबा आला आहे. हे बघा इकडे रंगपंचमी केलेलं आहे. होळी बघा इकडे केलेली आहे. हे बघा, एकदम पहिलं होतं जे बांधकाम होतं ते बांधकाम अजून आहे तसंच त्याच पद्धतीने आहे. बघा एवढे वर्ष गेले तरी पण किल्ल्याचं बांधकाम अजून तसंच एकदम चांगल्या रीतीने आहे. वसईचा किल्ला बांधकाम बघा. हे बघा हे त्यावेळेचं आहे. ते इकडे आंघोळी करण्यासाठी बघा व्यवस्था केलेली होती. हे बघा या दोघी जणी साफसफाई करतायत. किल्ल्यावरती मध्ये असा कचरा वगैरे कोणी काढून टाकतो असे आणि ते आम्ही असा साफ केलं इकडे. बघा इकडे कचरा होता या साईडला. तर मित्रांनो आपल्याला किल्ल्यांचं एक स्वच्छता राखली पाहिजे. कारण का आपल्याला एक ते पर्यटन स्थळ म्हणून आपण ओळखले जातात. त्यामुळे आपण किल्ल्यांवरती कचरा वगैरे न करता आपण त्याची साफसफाई केली पाहिजे. चला मित्रांनो आमचं इकडून फिरून झालं आहे. आम्ही आता त्या साईडला चाललो आहे. अरे हे चिंच नाही आहेत. म्हणजे गावी पण आपल्याला हे बघायला भेटतात आणि आमच्याकडे ते त्यांना कुळे असे म्हणतात. आणि त्यांना आपण हात लावल्यावरती खाज येते अशी. अरे आपोआप डान्स केलेला. आम्ही हे प्रकरण आम्ही कॉलेजला असताना अनुभवले. बघा कुळे. मित्रांनो तुमच्याकडे काय बोलतात त्यांना ते आम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा. मित्रांनो आम्ही त्या साईडला चाललोय. चला इकडून जाऊया. कुत्र्यांची टोळी बघ केवढी मोठी. कुठं तिकडे लोक पण फिरायला आले. बाबू ती लोक पण किल्ल्यावरती आलेत. चला आपण इकडे जाऊन बघूया. केवढी मोठी भिंत अशी बांधलेली आहे त्या काळामध्ये.
त्यावेळीच एक बांधकाम तुम्ही बघू शकता, एकदम असं आत्तापर्यंत भक्कम असा प्रकारे अजून हे आहेत उभे अजून बघा. बघा किती पावसाळे गेले तरी पण अजूनपर्यंत वसईचा किल्ला अजून भक्कमरित्या अजून तसा ते तसा उभा आहे. तर हा बघा महादरवाजा. याची अंदाजे सुमारे 30 फूट उंचीची तटाची बांधणी असे आहे. बघू शकता हे बघा, चारी साईडनी तटाची बांधणी केलेली आहे. तर मित्रांनो, वसई किल्ला पालघर जिल्ह्यामध्ये असणारा हा वसईलगतचा किल्ला म्हणजेच भुईकोट किल्ला असं पण त्याला बोलतात. आणि हा समुद्रालगतच बांधलेला किल्ला आहे. चला मित्रांनो, आता वाजलंय 1:30 वाजले. आता निघालाय. हां, अगं इकडे सर्व झाडं आहेत. इथे पुढे विहीर आहे, बघू शकता. हे बघा विहीर. इकडे आजूबाजूचं वातावरण मस्त एकदम वाटतंय. हे बघा वातावरण आहे. असं पण आहे. तर मित्रांनो, भारत सरकारने ह्या किल्ल्याला दिनांक 26 मे
इसवी सन 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं आहे. चला आता निघालो. तिकडे पण एक किल्ला आहे. इकडे एकदम शांत असं वातावरण आहे, बघू शकता तुम्ही. अरे असं गोल गोल असं चढत मग कॉलेजला असताना आलीस तू? तिथे माझ्या जामीला मस्त बसायचं एक पायरीवरती. खूप सुंदर आहे. चला पुढे. आधी बघ आतमध्ये काही दिसत नाही ना. हा सभाच आहे. तिथे लिहिलंय काहीतरी वरती लिहिलंय बघा काहीतरी. हे बघा मित्रांनो, इकडे मोठमोठे राजे महाराजे होऊन गेलेत, त्यांचे इकडे सभा बसायची. हे बघा इकडे राजे महाराजे यांना बसण्याची व्यवस्था होती आणि त्या साईडला पूर्ण प्रजा बसायची. चला आम्ही इथून वरती चाललो आहे. बघा रस्ता बघा कसा आहे. बघा जुन्या काळातल्या पायऱ्या. असं नाही होती. दादा इथे फोटो काढ. दादा इथे फोटो काढ ना. आजूबाजूला परिसर, तिकडे समुद्र आहे. व्हिडिओमध्ये मला जेवढी माहिती होती तेवढी मी माहिती देण्याचा प्रयत्न केला. तर काय चुकलं बिकलं असेल तर माफ करा. चला मित्रांनो, आम्ही आता वसई किल्ला फिरून झालेला आहे आणि आम्ही आता चाललो आहे घरी. तर आम्हाला आता भूक लागले आणि संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.